साती असरा म्हणजे काय किंवा त्या पाण्यामध्ये काय राहतात किंवा त्यांची पूजा कशा पद्धतीने केली जाते याची संपूर्ण पौराणिक कहाणी काय आहे. नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण साती असरांची पौराणिक अशी कथा पाहणार आहोत. त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पूर्वीच्या काळी इंद्र देवांचा राजा नव्हता, पण त्याचा खूप मोठा महाल होता. सेवा करायला 7 दाशा होत्या. इंद्राच्या या 7 दाशापैकी एक दाशी ही खूपच देखणी होती. सगळ्यात ठळक दिसायची ती म्हणजे कमळावती. कमळावतीच्या फुलावणी जांभळी गुलाबी रंगाची होती. दिवसभर ती इंद्राची सेवा करायच्या. त्या इंद्राचे हातपाय दाबायच्या. कुणी नाचकाम करायच्या, तर कुणी गाणं गायच्या, तर कुणी वाद्याचं काम करायच्या. तशातच इंद्राला डुलकी लागत होती. जाग झाली की मनातला विचार उसळून वर यायचा. आपल्या ह्या अप्सरा एकापेक्षा एक सुंदर आहेत, सगळ्या कलेत निपुण आहेत, तर ह्या कलेचा काहीतरी उपयोग राजकारणासाठी करून घ्यावा असा इंद्राच्या मनात विचार येतो. काहीतरी डोक्यात योजना येऊन त्याने कमळावतीला हाक मारली. तशी कमळावती इंद्राच्या पायाशी येऊन उभी राहिली. बोला देवा, काय आज्ञा आहे, असं म्हणू लागली. कमळावती, तुम्ही 7 अप्सरा एकापेक्षा एक रूपवान आहात, कलेत गुणवान आहात. तुम्ही असा खेळ उभा करा की बघणारा स्वतःचे भान हरपून जाईल. तुमचा खेळ बघण्यासाठी, तुमचे हे नृत्य पाहण्यासाठी मी 33 कोटी देवांना बोलावून घेतो. म्हणून तुमचे खेळ बघून त्याची तहान-भूक हरपली पाहिजे. संपूर्ण 33 कोटी लोक किंवा देव भूक तहान हरपून तुमचे हे नृत्य पाहिलं पाहिजे, असं इंद्राने त्या अप्सरेला सांगितलं. तेव्हा ती अप्सरा म्हणाली, होय महाराज, आम्ही इंद्राच्या इंद्रायणी आहोत. तुमच्या नावाला कुठेच कमीपणा येऊ देणार नाही. असा कार्यक्रम करतो किंवा बसवतो की सगळ्या देवगण इंद्रपुरीतून बाहेर पडायलाच नको. तुम्ही आमच्या साथीला एक तबला वादक द्या आणि 4 दिवसांनी खुशाल देवांना बोलावणं धाडा. हा कमळावतीचा निर्धार पाहून इंद्र अतिशय खुश झाला. त्याने त्याच्या आवडत्या तबलाला म्हणजे तबलाबाजीला बोलावून घेतलं. त्याला बैजवार सगळं समजावून सांगितलं. तबलची त्याच्या बोटामध्ये जादू होती. तबल्यावर त्यांनी बोट ठेवली की तो तबला स्वतःहून बोलू लागायचा. हे संपूर्ण काम जेव्हा इंद्राने या अप्सरांना सांगितलं तेव्हा त्या आपापल्या कामाला निघून गेल्या. महालात चाळांचे घुंगराचे आवाज छमछमू लागले. प्रत्येकाच्या गोड गळ्यातील गीत बाहेर पडू लागले. महाल बोलू लागला. इंद्रपुरी डोलू लागली आणि आता फक्त देवाला बोलावणं धाडायचंच बाकी राहिलेलं होतं. अप्सरांना इंद्राचा कावा माहीतच नव्हता, पण इंद्राच्या डोक्यात काहीतरी वेगळंच राजकारण चालू होतं. त्याला 33 कोटी देवांना राजा व्हायचं होतं. त्यामुळे त्यांनी हा घाट घातला होता. इंद्राने संपूर्ण 33 कोटी देवांना आमंत्रण धाडलं. स्वर्गात राहणारे सर्व देव झाडून हजर राहिले. आपल्या इथल्यासारख्या तमाशासारखं संपूर्ण इंद्रदेव किंवा मग इंद्रदेवाचा दरबार अतिशय बोलका झाला. तेव्हा इंद्राचा थाट मात्र खूपच वेगळा होता. इंद्राचा दरबार भरला. संपूर्ण अप्सरा कमळावती आणि तिच्या जोडीच्या अप्सरांनी काय थाट उडवला. रात केव्हा उजाडली हे देवांना सुद्धा कळलं नाही. त्या 7 अप्सरांच्या अदाकारीवरच देव फिदा झाले. त्यातील कमळावती नाचून नाचून खूपच दमली होती. सकाळ झाली तसा इंद्र सगळ्या देवांना म्हणाला की देवा हो, चला निघा, आता आपली सगळी आपापल्या घरी जा. खेळ जाता संपलेला आहे. आता अप्सरांना त्यांची कामे बघू द्या. इंद्र असा म्हणला की कोणत्याच देवाला जायला नको वाटत होते आणि ते सगळे म्हणाले की इंद्रा, आमचं मन अजून काही भरलेलं नाही. आम्हाला अजून ह्या अप्सरांचं नृत्य पाहायचं आहे. देवाचे असे बोल ऐकून इंद्र मात्र आतल्या आत खूप खुश झाला आणि म्हणाला की जर तुम्हाला कार्यक्रम बघायचा असेल तर हा कार्यक्रम 5 दिवस संपूर्णपणे बघावा लागेल. कोणत्याही देवाला मधून उठून जाता येणार नाही.
अशाला संपूर्ण देव तयार झाले. रोज संध्याकाळी अप्सरांचा कार्यक्रम सुरू व्हायचा. रात्रभर त्या नाचून नाचून दमून जायच्या, तरी देवाचं काही समाधान व्हायचंच नाही. 4 दिवस झाले देव घरी आले नाहीत, म्हणून देवांच्या बायका मात्र काळजीत पडल्या. त्या एकमेकीकडे चौकशी करू लागल्या. देवाचेच देव घरी आले नव्हते. तेवढ्यात सगळ्या स्वर्गांची खबर मात्र नारद मुनीकडे पोहोचते. सगळ्या बायकांचा गराडा त्या नारद मुनींच्या भोवती लागला. तेव्हा नारद मुनी म्हणाले की बायानो, गलगा करू नका. तुमचे देव सुखरूप आहेत, खुशाल आहेत, कुठल्या मोहिमेवरती गेले नाहीत, तर 7 अप्सरांच्या विळख्यात अडकले आहेत. त्यांच्या नाच गाण्याने 33 कोटी देव वेडे झाले आहेत, म्हणूनच त्यांना घराची आठवण आली नाही. ही बातमी ऐकून सगळ्या देवांच्या बायका मात्र भांबावून गेल्या. देवा, आता तुम्ही त्यांना भुलीतून बाहेर काढा, नाहीतर आमचे काही खरे नाही. त्यांच्या देवपणालाच बट्टा लागायची वेळ आली आहे. अशा सर्व देवांच्या बायकांनी नारदाला साकडं घातलं. तेव्हा नारद म्हणाले, देवीनो, तुमची शक्ती एकत्र करा. त्या 7 अप्सरा रोज रांजणडोहामध्ये जलक्रीडा करायला येतात. आजही येतील. त्याचबरोबर इंद्राचा एक तबलजी असतो. तुमची शक्ती त्या तबलजीवरती सोडा. त्याच्या मनात कलीचा मोह सोडा, म्हणजे पुढचे काम आपोआप होईल. नारदांनी त्या देवींना मार्ग दाखविला. तशा सर्व देवी खुश झाल्या. त्यांनी सर्व शक्ती गोळा करून त्याचा एक गोळा तबलजीवरती सोडला आणि तबलजी बिचारा त्या अप्सरांच्या भावासारखा होता. 7 अप्सरा रांजणडोहात दररोज प्रमाणे जलक्रीडा करायच्या. तेव्हा ह्यो नदीच्या अलीकडच्या बाजूला अंघोळ करायचा. त्यांना बघून बिचाऱ्याच्या मनात कधीच पाप आलं नाही. पण आज इंद्रदेवाचं वागणं त्याला खटकलं होतं. कमळावती, तुम्ही जर ही कामगिरी करून दाखवली तर इंद्राचा अर्धा महाल तुम्हाला बक्षीस म्हणून देईन, असं इंद्राने कमळावतीला सांगितलं होतं. इंद्राच्या या बोलण्यानं 7 अप्सरा मुग्ध झाल्या होत्या. मात्र तबलजीला इंद्राचं कसलंच बक्षीस ठेवलं नव्हतं. देवीच्या शक्तीचा गोळा तबलजीवरती जाऊन आदळला. तसा त्याच्या मनात कली आतमध्ये शिरला. स्वार्थाने तो तबलजी आंधळा झाला. त्याला कलेचा गर्व उफाळून आला. आपल्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नाही. त्यामुळे आत्ताच आपण कमळावतीकडून वचन मागून घेतलं पाहिजे, हा विचार त्या तबलजीच्या मनामध्ये आला. 7 अप्सरा रांजणडोहामध्ये जलक्रीडा करत होत्या. काठावर त्यांच्या साड्या दागदागिने पडलेले होते. एक अप्सरा पाण्यातून उठून बाहेर आली. तेव्हा तिला तिचे कपडे तिथे काही दिसलेच नाहीत. तिने कमळावतीला हाक मारली. सगळ्यांचेच कपडे गायब झाले होते. तेवढ्यात मैनावतीला झाडावर कपडे घेऊन बसलेला तबलजी दिसला. तेव्हा ती म्हणाली की भाऊ, तू आमच्या भावासारखा आहेस. इतक्या दिवस आमच्या बरं नेकीने वागलास. आज तुझ्या मनात भलतच काय चाललंय? चटकन आमचे कपडे दे. आज शेवटचा दिवस आहे. आजचा कार्यक्रम झाला की इंद्र आपल्याला बक्षीस देणार आहे. खोळंबा करू नकोस. अशा पद्धतीने कमळावती गयावया करू लागली. तेव्हा तबलजी म्हणाला, बक्षिसी ती तर तुम्हालाच मिळणार आहे. मला काय देणार आहे इंद्रदेव? मी मागेन ते देत असाल तर मी तुमचे कपडे देतो, आणि जर नाही वचन दिलं तर तुम्ही तशाच कार्यक्रमाला निघून जा. तेव्हा बरं तू जे मागशील ते आम्ही देऊ, असं कमळावतीने वचन दिलं. तसं नको कमळावती, तू ज्या पाण्यामध्ये उभी आहेस त्या पाण्याची शपथ घेऊन वचन दे, असं तबलजी म्हणाला. त्याचबरोबर कमळावतीने पाण्यात हात बुडवला, हातात पाणी घेतलं आणि तबलजीला वचन दिलं की तू जे मागशील ते मी तुला देईन. असं म्हणताच पांढरं शुभ्र पाणी त्या ठिकाणचं काळं ठिक्कर पडलं. तेव्हा हे काहीतरी वेगळंच आहे असा त्यांच्या मनामध्ये संशय आला. कपडे नेसून सगळ्या अप्सरा लगबगीने घरी निघाल्या. तेव्हा तबलजीने त्यांची वाट अडवली. थांब कमळावती, तू मला वचन दिले आहेस. तू जर वचनाला फिरलीस
तर तुला हे पाणी कधीही पिता येणार नाही, या पाण्याने अंघोळ करता येणार नाही, या पाण्याचा तुला कसलाच उपयोग होणार नाही. आजचा कार्यक्रम झाला की तुला माझी व्हावी लागेल, हीच माझी मागणी आहे. तुला ती पूर्ण करावीच लागेल, कारण तू गंगामाईची शपथ घेतली आहेस. हे तबलजीचे बोलणे ऐकून कमळावती मात्र पूर्ण चक्रावून गेली. तिला धक्काच बसला होता आणि ती निमूटपणे पुढे चालू लागली. सगळ्यांनी इंद्रदेवाला दिलेले पंख चढवले होते. इकडे इंद्रदेव अप्सरांची वाट बघत होता. सगळे देव ताटकळत उभे होते. आज 5वा दिवस होता. अप्सरांचे नाच गाणे बघण्यासाठी सगळेच देव आतुर झाले होते. तबलजीची नजर मात्र कमळावतीवरती खिळली होती. तेव्हा इंद्राची सभा सुरू झाली. कमळावती आणि तिच्या अप्सरांनी ताल आणि सूर धरला. सुरांच्या सुरेल लढी उलगडून लागल्या. घुंगराचे छनछन, तबल्यातून निघणारे बोल, तबलजीच्या बोटांची जादू होती. कमळावतीच्या पदस्थानाने कमाल केली. सगळ्या देवांच्या नजरा मात्र कमळावरती खिल्ल्या होत्या. एक गिरकी घेऊन तिने तबलजीकडे नजर फेकली आणि घात झाला. तबलजीच्या विषयी तिच्या मनात प्रेम फुटू लागलं. त्यांच्या विषयाची प्रीत नाचू लागली. तबलजीच्या नजरेत तिची नजर अडकली. पावलं अडखळू लागली आणि ठेका चुकू लागला. सगळ्या देवांची नजर तिच्यावर आणि तिची नजर तबलजीवर येऊन स्थिर झाली. हा तबलजी आपल्या जन्माचा जोडीदार होईल. इंद्राने दिलेल्या महालात आपला संसार फुलेल, आपली प्रीत फुलेल, प्रीतीला फुले लागतील, फळे लागतील, असा विचार ती कमळावती करू लागली. उद्याच्या स्वप्नात ती एवढी मशगूल झाली की नाचणं विसरून गेली. सगळे देव तिच्याकडे टकामका बघत होते आणि ही मात्र स्वप्न बघत उभी होती. नाचता नाचता मैनावतीने तिच्या दंडाला चिमटा काढला. तशी कमळावती स्वप्नातून बाहेर आली. अप्सराच्या जोडीनं ताल धरायला गेली, पण तिचा पाय जोरात आपटला. पायातले चाळ तुटून घुंगरू संपूर्ण चौफेर विखुरले. तबलजी सुद्धा कमळावतीच्या स्वप्नात हरवला होता. त्याच्या बोटाचा ठेका वारंवार चुकत होता. भांबावून गेलेला तबलजीचा जोराचा हात तबल्यावरती पडला आणि तबला त्या क्षणी फुटून गेला. देवाच्या मस्तकातील धुंदी क्षणार्धात उतरली. देव ताटकन उभे राहिले. हे असलं फुटकं तुटकं बघण्याची आम्ही एवढा मौल्यवान वेळ वाया घालवला. याच्या प्रेमाचे चाळे आम्ही बघण्यासाठी स्वतःचे घरदार विसरून इथे राहिलो होतो, असे म्हणून सर्व देव उठून उभे राहिले आणि चला सगळे असं म्हणू लागले. इंद्राने स्वर्गात हे वाईट अमंगळ आणलं आहे. आपल्याला कर्तव्याची भूल पाडली. इंद्राची ही इंद्रसभा, या 7 अप्सरा इंद्रालाच लखलाभ हो असे देव म्हणून निघून गेले आणि त्यावर संतापलेले, भानावर आलेले सगळे देव आपल्या महाली निघून गेले. इंद्राचा सगळा खेळ बिघडला होता. संपूर्ण राजकारण नाचलं होतं. इंद्रदेव क्रोधित झाला. त्याच्या मस्तकात संताप झाला होता. इंद्राने या अप्सरांना शाप दिला. हे अप्सरांनो, तुमच्यामुळेच हा इंद्र सगळ्या देवांपुढे अपमानित झाला आहे. त्यामुळे मी तुम्हाला शाप देतो. तुमच्या सौंदर्याचा तुम्हाला गर्व चढलेला आहे. आत्ताच्या आत्ता तुमचं हे सौंदर्य नष्ट होऊन पुढील 12 वर्ष तुम्ही रौरवात जाऊन पडाल, अशी शापवाणी कानावर पडताच त्या 7ही अप्सरा काळ्या ठिक्कर पडून हडळीसारख्या अत्यंत भेसूड दिसू लागल्या. त्या पाय मोकलून रडू लागल्या. इकडे तबलजी थरथर कापत होता. हे सगळं आपल्यामुळेच घडलंय. आपल्या मनात कली शिरला, आपल्याला स्वार्थ सुटला. आता इंद्र आपल्याला काही सोडत नाही. तो इंद्रापुढे हात जोडून उभे राहिला आणि देवाची क्षमा मागू लागला. ही सगळी माझी चूक आहे. या बिचाऱ्या अप्सरांना त्यांची शिक्षा का? मला हवी ती शिक्षा तुम्ही मला द्या आणि यांना उपशाप द्या, असा तबलजी गयावया करून इंद्राला म्हणू लागला. इंद्राचा क्रोध त्याने आणखीन जास्त भडकवला होता. तू तर 12 वर्ष शेणातला किडा बनून राहशील.
असा इंद्राने तबलजीला शाप दिला. आणि इंद्राचा शाप तो त्यात कसला बदल होणार होता. तेवढ्यात कळीचा मुनी म्हणजेच नारद मुनी तिथे हजर झाले. त्यांनी इंद्राला सगळं सांगितलं की अशामुळे असं घडलं आहे. त्यात या अप्सरांचा काहीही दोष नाही. हे सगळं ऐकल्यावर इंद्राच्या डोक्यात उजेड पडला. आणि आता शाप तर देऊन बसलोय, बाण तर सुटलेला आहे, तो काही माघारी घेता येणार नाही. पण इंद्राचा सगळा संताप कापरागत उडून गेला होता. त्याच्या मनात या अप्सराबद्दल दया फुटली होती. त्यामुळे इंद्राने अप्सरांना उपशाप दिला. 12 वर्षांनी तुम्ही 7 बहिणी एका शंकराच्या भक्त असलेल्या वांजुट्याच्या पोटी जन्म घ्याल. त्यात हा तबलजी तुमचा भाऊ म्हणून एका मुंडबाईच्या पोटी जन्म घेईल. तुम्ही 7 अप्सरा व्हाल, तुम्ही 7 आसरा व्हाल आणि तुमची कहाणी घराघरात सांगितली जाईल, अशा इंद्रदेवाने उपशाप दिला. इंद्राच्या शापाने 7 अप्सरा रौरवात जाऊन पडल्या. तबलजी हत्तीच्या शेणात किडा होऊन पडला. बघता बघता 12 वर्ष उलटून गेली. तेव्हा एका गावात एक महादेवाचा अत्यंत निस्सीम असा भक्त राहत होता. रोज तो महादेवाच्या पिंडीची पूजा करायचा, बेलाची पानं व्हायचा. वय उलटून चाललं होतं, पण पोटी मूलबाळ मात्र काहीच नव्हतं. भक्त खंत व्हायचा. कारभारीण आतल्यात पुढत राहायची. वांझोटेपणाचा शिक्का कपाळी बसलेला होता. त्यांच्या वंशाला दिवा काही होत नव्हता. देव तरी कसा हटवादी, ज्याला नको त्याला भरपूर देतो आणि ज्याला नाही त्याला काहीच नाही. एके दिवशी दोघं तडक महादेवाच्या देवळामध्ये गेली. हे महादेवा, आज आम्ही ठरवून आलोय की तुझ्या पिंडीवर आम्ही डोकं आपटून जीव देणार आहोत. महादेव तेवढ्यात प्रसन्न झाला. त्या भक्ताची मनोकामना पूर्ण केली. भक्तिनीला दिवस गेले. कमळाच्या फुलासारखी मुलगी झाली आणि गावाला आनंद झाला. वांजुट्याला पोरं मिळाली. एक नाही तर एका पाठोपाठ 7 मुली झाल्या. त्या पण सगळ्या पोरीच. जाई, जुई, शेवंती, मोगरा. आणि 7व्या पोरीच्या वेळेस तर म्हातारीला उठता सुद्धा येईना. तेव्हा ती म्हणाली, देवा कसली चेष्टा लावलीये. पोटाला दिल्या त्यावी सगळ्या पोरीच. आता त्यांची लग्न कशी व्हायची. तोपर्यंत आम्ही जगू की म्हातारीच मरून जाऊ. 7वी पोरगी जन्मली तेव्हा पहिली पोरगी 7 वर्षाची झाली होती. एका तरी पोरीचं संसार डोळे भरून पाहावा, तिचं लग्न करून पाहावं असं म्हातारा आणि म्हातारीला वाटू लागलं. रत्नागिरीत एक पाटील होता, अगदी देव माणूस. त्याला हा म्हातारा भेटला. तो काहीतरी मदत करू शकेल का असं म्हातारीनं भक्ताला रत्नागिरीला पाठवलं होतं. पाटलाचा वाडा खूपच मोठा होता. दारावर सनदी शिपाई भक्त पाटलाचा भेटला आणि म्हणाला, पाटील, म्हातारपणी देवानी माझ्या पोटाला 7 पोरी दिल्या आहेत. एकापेक्षा एक रूपवान, गुणवान आणि रूपवंत आहेत. त्यांच्या लग्नाची चिंता मला खूप आहे. माझ्या म्हातारीने मला तुमच्याकडे काहीतरी होईल का असं म्हणून पाठवलं आहे. एकतरी पोरगी तुमच्या गावात द्यायची माझी इच्छा आहे. भक्त म्हणाला तसा पाटील खळखळून हसू लागला. देवानं त्याला पण 7 फळं दिली होती, पण ती सगळी पोरच होती. 7 पोरी एकाच घरात येतील, बहिणी बहिणी सुखानं नांदतील असा विचार पाटलानं त्या भक्ताला म्हणजेच महादेवाला बोलून दाखवला. लग्न लावून 7 बहिणी पाटलांच्या वाड्यात आल्या. पाटलांच्या वाड्यात त्या 7 बहिणी त्यांनी दिवे उजाळले आणि उजेड केला. सगळं नीट नेटकं झाल्यावर म्हातारा आणि म्हातारी महादेवाच्या पायरीवर सुखाने मरून गेली. इकडे 7 बहिणींचा संसार अतिशय फुलत होता. कामात सगळ्या निपुण होत्या, सेवेला तत्पर असायच्या. सगळं चांगलं चाललेलं होतं. एवढ्यात नारदाची स्वारी आली. नारायण नारायण म्हणत नारदानी पाटलाच्या वाड्यावरती पाय ठेवला. त्याच्या 7 मुलांनी डोकं टेकवलं. सुना आल्या. नारद सुनांच्या पाया पडला. तेव्हा पाटील म्हणाला, नारदा, हे काय करत आहात? माझ्या सुनांच्या का पाया पडताय? तेव्हा नारदाने हसून सांगितलं की पाटील, ह्या देवांच्या लेकी आहेत आणि त्या तुमच्या पोटी आल्या आहेत. तुमचं केवढं भाग्य थोर असं म्हणून नारद तिथून निघून गेला आणि थेट इंद्राकडे गेला.
त्याने इंद्राला विचारलं, इंद्रा, हे काय केलंस? इथं स्वर्गात अंधार केलास आणि तिकडं बघ पाटलाच्या वाड्यात तुझ्या अप्सरांचा उजेड पडलाय. सगळ्या किती सुखाने नांदत आहेत. कळ लावून नारद मात्र तिथून निघून गेला आणि इंद्र कोड्यात पडला. काय करावं? पाटलाच्या माग काहीतरी भुंगा लावला पाहिजे असं इंद्राने विचार केला. देवाचं देव पण त्या माणसाला कधी कळलंच नाही. इंद्राने एक युक्ती लढवली. इकडे पाटलाच्या वाड्यात एक रानमुंड धनगरीन बाई कामाला होती. अक्षदा पडला आणि नवरा मांडवातच मरून गेला. बिचारीचं कपाळ फुटलं. म्हणून तिला आसरा देणारं कोणीच नव्हतं. म्हणूनच पाटलाने तिला आपल्या वाड्यामध्ये स्थान दिलं होतं. आईबाप म्हणाली, दिली तेव्हाच मेली, आमचा काहीही संबंध नाही. म्हणून तिला कुठेच थारा नव्हता. पाटलाने तिला आसरा दिला आणि स्वतःची बहीण म्हणून सांभाळलं. ती कधीही अविचाराने वागली नाही. त्यामुळे या ज्या 7 बहिणी होत्या त्यांना भाऊ नव्हता. महादेवानं त्यांची हाक ऐकली आणि त्यांना भाऊ देण्याचं कबूल केलं. धनाची धनगरीन तिच्या पोटात पाण्यातून गर्भ सोडला, हा देवानीच सोडला आणि त्या धनगरणीचं पोट वाढू लागलं. 7 महिन्याचं पोट लोंबकळायला लागलं तेव्हा गावामध्ये अनेक चर्चांना उधाण आलं. पाटलाची भाऊजय त्यातलीच घाटावर धुणं धुवत घे होती आणि धुता धुता त्याने पाटलावरच आळ घातला. तर ती बातमी गावभर झाली आणि पाटलाला जे लोक देव माणूस मानत होते त्याचे पाय मातीत निघाले. पाटलाच्या वाड्यात जी रंडीमुंडी बाई होती तिला त्याने हात लावला असं गावकरी बोलू लागले. हा इंद्राने डाव रचलेला होता. पाटलाला न्याय गावाने केला. पाटलावर दगडफेक झाली. पाटील रक्तमंबाळ झाला. पाटलाच्या वाड्याला आडण लावलं. कुलूप लावण्याचा आदेश देण्यात आला. पाटलाला दिवसा गावात फिरण्यास बंदी झाली आणि पाटलाच्या घरावर बहिष्कार पडला. पाटील अतिशय दुःखी कष्टी झाला. आपली बहीण धनाची धनगरीन होती. तिचं वाकडं पाऊल कसं पडलं असल आणि तो आळ माझ्यावर कसा आला असा विचार करू लागला. बहिणीसाठी सगळं आपण सोचलं पाहिजे असा पाटील विचार करत होता. दिवस मास गेले आणि धनगरीन प्रसूत झाली. गुरांच्या गोठ्यात बाळ जन्मास आलं. सख्या आईनं टाकून दिलं, पण गाईने त्या मुलाचा सांभाळ केला आणि दूध पाजलं. पाटील देवाऱ्यात एकटाच देवांशी बोलत बसायचा. देवा बापा, माझ्यावर का कोपलास? माझ्या हातून कोणतं पाप घडलं होतं असं तो देवाला बोलायचा. तुमच्या घराला आडण बसली, कुलप लागली, तीच कुलप काढायला आणि आणून तोडायला मी आलोय असा मोठ्याने आवाज झाला. कोण बोलतय हे बघायला पाटील माघारी फिरला. तेव्हा त्याने पाहिलं की जे तान्ह बाळ जन्मलंय ते पाटलाशी बोलतय. तेव्हा पाटील धन्य झाला. पाटलाने त्या माऊलीला आणि धनाच्या धनगरणीला आपल्या घरी नाऊ माखू घातलं आणि आसरा दिला. तुझ्या पोटी देव जन्मलाय, तू देवाची आई झालीस अशी त्या धनगरणीला उपाधी दिली. पाटील म्हणाली, वाड्यात आनंदाचं भरता आलं आहे. 7 बहिणींना भाऊ मिळाला. खायला प्यायला आणि झोपी जायला म्हणून मग सगळ्यांनी त्याचं नाव सावधूत ठेवलं. म्हणजे तो फक्त खायचा प्यायचा आणि झोपी जायचा. हा आळशी अवधूत झटिंग कसा झाला, त्या 7 बहिणी आसरा कशा झाल्या, आता आपण ते बघूयात. इकडे पाटलाच्या वाड्यात छोटा आळशी अवधूत खुर्चीवर बसून त्या 7 बहिणींना पाटील पाटलीनीला 16 सहस्त्र 18 पुराण ग्रंथ गाथा शिकवू लागला. त्याची विद्या बघून सगळे अवाक झाले. 16 दिवस झाले. आता शिक्षणाचा शेवटचा दिवस होता. तेवढ्यात नारद आला. आळशी अवधूताला बघून नारद त्याच्या पाया पडला. नारद मुनी, तुम्ही मागच्या वेळेला माझ्या सुनांच्या पाया पडला होता, आता या अवधूताच्या पाया का पडताय असं पाटलाने विचारलं. पाटील, इंद्राच्या शापानं हत्तीच्या शेणात किळा होऊन पडलेला हा तबकजी आता देव अवतार घेऊन या माऊलीच्या पोटी जन्माला आला आहे आणि हा तुमचा रक्षण करता आहे असं नारदाने सांगितलं आणि तो इंद्राकडे स्वर्गात गेला. पाटलावर आळ आणून तू त्याला मारहाण करायला लावलीस, घराला आडण लावलीस, कुलूप लावलंस. आता तो आळशी अवधूत ती कुलप जाग्यावर ठेवील का?
असं नारदाने इंद्राला एक भुंगा डोक्यामध्ये सोडला. तेव्हा इंद्र परत विचार करू लागला की आता काय करावं, आणि इंद्राला उत्तर सापडलं. शंकर पार्वतीचं आणि गंगाचं भांडण झालं होतं. गंगा रुसून बसली होती. इंद्र तडक तिच्याकडे गेला आणि म्हणाला, हे गंगे, ते शंकर पार्वती तिकडे मजेत आहेत आणि तू इकडे का बरं जुरत बसली आहेस? तेव्हा गंगा म्हणाली, काय करू इंद्रदेवा, तो महादेव माझ्यावर रुष्ट झालाय, कधी त्याला दया फुटणार कुणास ठाऊक, अशी गंगा म्हणू लागली. तेव्हा तो इंद्रदेव म्हणाला की तू खाली पृथ्वीवरती जा, दगडाला जीभ लाव, नदी नालं पूर्णपणे आटव, तळी कोरडी कर, पाण्याचा एक थेंब सुद्धा दिसू देऊ नकोस. पृथ्वीवर माणसं मरू दे, प्राणी मरू दे, पक्षी मरू दे, गुराढोरांना जर पाणी मिळालं नाही तर ते जिवंत मरून जातील. तेव्हाच तुझी शंकराला आठवण होईल आणि इथे माझं सुद्धा काम होईल. रत्नागिरीत एक पाटील आहे, त्याच्या 7 सुना आहेत आणि त्यांचा बळी घे. असं म्हटल्यावर शंकर सुद्धा त्या तळ्यावर येऊन बघेल. इंद्राचं बोलणं ऐकून गंगाला काहीतरी आशा दिसली. तिने दगडाला जीभ लावली. पृथ्वीवरचं सगळं पाणी आटवलं. भयानक दुष्काळ पडला. प्राणी माणसं तडफडून मरू लागली. रांजण डोह होता तो भलताच खोल. त्याचं पाणी आज तागायत कधीही आटलं नव्हतं. कावड घेऊन पाटील रांजण ढवाला आला. आकाशात चंद्र चमकत होता, तशी गंगा ढवात चंद्रासारखी चमचमत होती. या वक्ताला कोण दिसलं हे बघून पाटील थरथरू लागला. तेव्हा गंगा म्हणाली, पाटील घाबरू नका, मी गंगा आहे. मी अख्ख्या पृथ्वीवरलं पाणी आटवलंय. हे पाणी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला 7 कोऱ्या सुवासिनी अर्पण करा, नाहीतर तुम्ही सगळेच जण तडफडून मरून जाल, असं गंगानी आकाशवाणी केली. तेव्हा तो पाटील म्हणाला, जर तुला वाटत असेल तर माझा प्राण घे, पण गावाला सोडून दे. तेव्हा गंगा म्हणाली, मी तुमचा प्राण घेऊन काय करू, मला माझा बळी द्या. पाटील आपली कावड मोकळी घेऊन तसाच घरी गेला. तेव्हा त्याने गावकऱ्यांना सांगितलं की मोठं संकट आलंय. गंगेचा आपल्यावर कोप झालाय. त्या गंगेला 7 कोऱ्या सवासनीचा बळी पाहिजे. ज्यांच्याकडे 4 आहेत त्यांनी एक द्यावी. हे सगळे मिळून आपण संकट निस्तरून जाऊ. तेव्हा पाटील म्हणाला आणि सगळे गावकरी त्याच्यावरतीच खवळले. हा पाटील काय भ्रमिष्ट झालाय का काय, मागची सजा विसरून गेलाय, असं म्हणू लागले आणि गावकरी पाटलाला मारू लागले. रक्तबंबाळ अवस्थेत पाटील घराकडे गेला आणि सगळी कथा आपल्या थोरल्या सुनेला कमळावतीला सांगितली. तेव्हा कमळावती म्हणाली की तुम्ही जर आम्हाला हे सांगितलं असतं तर ही वेळच आली नसती. आणि कमळावती बहिणींना म्हणाली की बहिणीनो, चांगला चुंगला स्वयंपाक करा, दुरड्या भरून घ्या, सुवासिनीचा शालू नेसा, दागिने घाला, मळवट भरा आणि माझ्या माघारी चला. हे माझ्या भावा अळशी अवधूता, गाडी झोप आणि आम्हाला नदीला नेऊन सोड. आम्हाला गंगेच्या पूजनाला जायचं आहे. इकडे तयारी सुरू झाली. स्वयंपाक झाला, निवद, नारळ, दुरड्या भरल्या, शालू नेसला आणि पाटील सुद्धा गहिवरून रडू लागला. पोरीनो, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, असं तुमच्याकडे बघून मनावंसं वाटतंय. तुम्ही गावासाठी, सगळ्या माणसांसाठी, जनावरांसाठी तुमचा जीव देतोय. तुमची ही कहाणी आयाबाया पुढे अशीच जिवंत ठेवतील. तेवढ्या छोट्या आळशी अवधूताने खिल्लारी बैलाची गाडी जुंपली, खांद्यावर घोंगड्याची भाळ मारली, हातात वेताची छडी घेतली. गाडी निघाली. 7 बहिणी गाडीत बसल्या. पाटलाला आणि पाटलीनीला आपल्या नवऱ्यांना हात जोडून नमस्कार केला. गाडी नदीकडे आली. आळशी अवधूतानं नदीच्या कडेला गाडी सोडली आणि घोंगडं खाली घेतलं. बघता बघता झोपी पण गेला. जाग आली तेव्हा त्या 7ही बहिणी दिसेनाश्या झाल्या. रांजण डोह गच्च भरला होता. नदी 2 थड्या भरून वाहत होती. आळशी अवधूतानं ढवात उडी मारली, पण कुठं पाताळाचा साधा पदर सुद्धा दिसला नाही. आळशी अवधूत पोहत पोहत पूर्ण भुईपाताळापर्यंत गेला. तिथं त्याला एक महाल दिसला आणि महालाच्या दरवाजाला कुलूप होतं.
त्या आत 7 बहिणी कोंडून ठेवल्या होत्या आणि हे सांगायला गंगा इंद्रदेवाकडे गेली होती. अळशी अवधूताने कुलपावर येताची छडी मारली आणि कुलपाचे 4 तुकडे झाले. अवधूताला बघून बहिणी गहिवरून रडू लागल्या. अवधूता, आमचं काय बरं वाईट व्हायचं ते होऊ दे, पण तू तुझा जीव धोक्यात घालू नकोस, येथून निघून जा, असं त्या म्हणू लागल्या. असं म्हणताना त्यानं सगळ्यांना पाण्यावर आणलं, गाडीत बसून घरी आणलं. इकडे गंगा इंद्राला घेऊन खाली आली. बघते तर दरवाजा उघडा आहे आणि कुलपाचे 4 तुकडे झालेले आहेत. हे बघून ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली की हे काम नक्की त्या आळशी रामाचंच आहे. इंद्रा, तू पुढे जा आणि मी त्यांना घेऊन येते. इंद्र पुढे जात नाही तोवर विजा चमकायला लागल्या, वारा वाहू लागला, पाऊस यायला लागला. पाण्यानं गाव पूर्ण नाहून निघालं. पाणी पाटलाच्या वाड्याला भिडलं आणि जलप्रलय आला. गंगा खदखदाट करत म्हणाली, पाटील, सुना देता का करून टाकू सगळं जलमय, म्हणजेच मला जर तुम्ही सुनांचा बळी दिला नाही तर माझा कोप होईल. तेव्हा चल बया गंगे, आम्ही तयार आहोत, अशा त्या 7 बहिणी म्हणाल्या. त्या म्हणत पाण्यामध्ये शिरल्या आणि अळशी अवधूत सुद्धा त्यांच्या मागोमाग पाण्यामध्ये शिरला. पाण्यात सगळे गुडूप झाले. त्यांना घेऊन गंगा थेट महादेवाच्या कैलास पर्वतावर गेली. महादेवा, करू का याचं बरं वाईट, घेऊ का ह्यांचा बळी, असं मला सांग, मला इंद्राने परवानगी दिली आहे, असं गंगा महादेवाला म्हणाली. महादेवानं इंद्राचा कावा ओळखला आणि त्यानं इंद्राची समजूत काढली. इंद्र त्याच्या चुकीचा किती राग धरशील, देवाला हे शोभत नाही, असं म्हणून समजावू लागला. तेव्हा गंगे, अगं तू तर जीवनदायिनी आहे, तुझं पाणी म्हणजे अमृत आहे, तू भक्तांचा जीव का आणि कसा घेशील. तेव्हा गंगेला तिची चूक कळली आणि ती 7 बहिणींना म्हणाली, तुम्ही माझ्या पाणमहालात राहाल, जिथं जिथं पाणी आहे तिथं तुम्ही राहाल. जो अळशी अवधूत माझ्या पाण्याच्या बाहेर राहून तुमचं रक्षण करील. सुवासिनी तुमची पूजा करतील, तुम्हाला दिलेला आशीर्वाद पूर्ण होईल. लोक तुम्हाला 2 मान देतील, एक लग्न झालं म्हणून आणि दुसरा सुवासिनीचा आणि दुसऱ्या वयात न येणाऱ्या कुवाऱ्या राहिल्या म्हणून. कुवारीचा सुद्धा तो झटिंग धनगराच्या पोटी जन्माला आला म्हणून हा कडेला राहून बोकडा कोंबड्याचा मान घेईल. तुम्ही गोडा निवदाचा मान घ्याल. कलियुगात तुमची खेड्यापाड्यात कथा सांगितली जाईल, ही कहाणी कुणीही चुकवणार नाही, असं म्हणून गंगेनं त्यांना वर दिला. तशा तपश्चर्यानं 7 असरा आणि झटिंग कलियुगात पूजला जातो. तर अशा पद्धतीने 7 अप्सरा ह्या 7 असरा झाल्या आणि त्यांची ही संपूर्ण अशी कहाणी त्यांना आजपर्यंत यथायोग्य कुवारी आणि सौभाग्यवती म्हणून सुद्धा मान दिला जातो आणि त्यांची यथासांग पूजा केली जाते. तर ही 7 असरांची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.